मातंग समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सशक्तीकरणासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं कोल्हापुरात 17 मेला मातंग समाज न्याय हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं। बाबासाहेबांचा शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश परिषदेच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरवला जाऊ शकतो। ही परिषद केवळ चर्चेचा व्यासपीठ नसून मातंग समाजाला नव्या उंचीवर नेणारी क्रांती आहे, असं आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचा मातंग समाज न्याय हक्क परिषदेचा कार्यक्रम 17 मे 2025 रोजी दसरा चौक मैदान कोल्हापूर येथे सायंकाळी 5 वाजता आयोजित केलेला आहे। सदर परिषदेचा उद्देश जो आहे तो उद्देश मातंग समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रगती व्हावी, त्यांना मातंग समाजाला मूळ प्रवाहात आणावं आणि मातंग समाज इतर समाजाप्रमाणे सुद्धा अगदी प्रगतशील व्हावा या उद्देशानं नेते रामदासजी आठवले साहेबांनी ही परिषद घेतलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही परिषद लोकराजा छत्रपती शाहू महाराजांचा हा पुरोगामी जिल्हा असल्यामुळं पहिल्यांदा होते। सगळीकडे कोल्हापूर जिल्हा झाला की महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मातंग समाज न्याय हक्क परिषद होणार आहेत। या परिषदेचा उद्देश एवढाच आहे की मातंग समाजाला इतर समाजाच्या बरोबरीनं आणून त्या समाजाची प्रगती करावी, त्या समाजाच्या युवकांची शैक्षणिक प्रगती व्हावी, आर्थिक प्रगती व्हावी एवढा उद्देश आहे आणि यासाठी ही परिषद आयोजित केली आहे। उद्घाटक म्हणून नामदार रामदासजी आठवले साहेब येणार आहेत। प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री आबिटकर साहेब आहेत। वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय मुश्रीफ साहेब आहेत। मुन्ना महाडिक साहेब आहेत। आमचे संजयदादा मंडलिक आहेत। आमचे राजेश क्षीरसागर साहेब आहेत आणि महाराष्ट्रातले सर्व रिपब्लिकन पक्षाचे आणि मातंग आघाडीचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहेत। या परिषदेला साधारणतः 7000 कार्यकर्ते येऊन ही परिषद यशस्वी करायचा निर्धार आहे। या परिषदेला कोल्हापूर जिल्ह्यातून सर्व मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही विनंती करत आहोत। दरम्यान आरपीआय आठवले गट मातंग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अण्णा वायदंडे यांनी देखील या परिषदेचं महत्त्व अधोरेखित केले। याचबरोबर जिल्ह्यासह राज्यातील मातंग बांधवांनी परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केले। या पत्रकार परिषदेला संजय लोखंडे, दीपक भोसले, गुणवंत नागटिळे, दत्ता मिसाळ, संजय माळगे, रघुनाथ बाबर आदी उपस्थित होते। सौ अंबुबाई पाटिल इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज, pre-NDA training center, CBSE pattern and military pattern, approved by Government of Maharashtra. Sir Ambubai Patil English Medium School believes that a better future lies where and students can learn themselves. Graded excellent by state and CBSE pattern for systematic scholastic and co-scholastic work. At Sir Ambubai Patil English Medium School, academic subjects and extracurricular activities complement each other to develop socially skilled and healthier students. Theories and concepts are well understood by performing scientific experiments on their own. At Sir Ambubai Patil English Medium School, we encourage students to think independently and develop their own skills. I want to become an aeronautical engineer. I want to become an athlete and win gold for our country. I want to be a IAS officer. When I grow up, I will build a school for poor children. Sir Ambubai Patil English Medium School and Junior College. Address: Gokul Shirga, Taluka Karved, District Kolhapur. 9326617509, 9371331176.